आपण पाहिलं असेल की विरोधकांनी जे काही काल परवा प्रॉपर्टी कार्डचं मालमत्ता पत्रकाचं वाटप केलं तर ही जनतेची दिशाभूल करणारं आहे. आपण त्याच्यामध्ये पाहिलं असेल की मालमत्ता पत्रक किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते एका व्यक्तीच्याच नावाने असतं. त्याच्यात मूळधारक, कब्जेदार किंवा इतर अधिकारात किंवा इतर याच्यात हक्कात अशी वेगवेगळी नावं नसतात. एकाचंच नाव असतं, क्षेत्र असतं, त्याच्यानंतर सर्वे नंबर म्हणजे प्रॉपर्टी कार्ड नंबर, CTS नंबर असतो. तर हे असं सगळे ही जनतेची दिशाभूल करणारं आहे. आणि ते जे काही काल पत्रक वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर फेरफार हा 2015चा आहे. मग 2015पासून आजपर्यंत त्यांनी ते प्रॉपर्टी कार्ड क्लिअर का नाही केलं? एकाच जो जागा मालक आत्ता आहे सध्या अस्तित्वात त्याच्या नावानं होणं अपेक्षित आहे प्रॉपर्टी कार्ड. तर तसं न होता मूळ मालकाचं पण नाव आहे, म्हणजे मूळ शेतकरी त्याचंही नाव आहे आणि आत्ता जो भोगवटादार आहे त्याचंही नाव आहे. असे 2-2 नावं एका प्रॉपर्टीवर कशी येऊ शकतात? तर ही दिशाभूल करण्याचं काम विरोधकांनी थांबवावं. जनता ही सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. कालच आमचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी थेरगावमधील जनतेला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित केलेलं आहे की मी नाममात्र दरामध्ये ड्रोनच्याद्वारे सर्वेक्षण करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम हे किंवा देण्याचं आश्वासन हे माननीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि 100% आपण पाहिलं असेल की आत्ता त्यांनी महसूल क्षेत्रामध्ये महसुली विभागामध्ये जे जे ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत त्या ऐतिहासिक निर्णयामध्ये हा एक निर्णय निश्चितच असेल. आणि आमच्या थेरगाववासियांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम हे कोण करेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टीचंच सरकार करू शकतं. मी एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो. खरं तर तुमचे सहकारी मित्र आमदार त्यांनी इथे येऊन 5 प्रॉपर्टी कार्ड वाटलेले आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की माननीय आमदार महोदय इथं आले, परंतु त्यांना ह्या स्थानिक नेतृत्वाने त्यांना चुकीची माहिती दिली आणि त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांचीही दिशाभूल केलेली आहे. त्यांनी जनतेची तर केलीच केली, परंतु आमदार महोदयांची सुद्धा दिशाभूल केली. हे म्हणजे खूप दुर्दैव आहे. आणि एवढी दिशाभूल करू नये विरोधकांनी विकासावर बोलावं, विरोधकांनी लोकांची कामं करावी, लोकांचे कामं करून जनतेमध्ये मतदान मागण्यासाठी जावं, ना की अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी, अफवा किंवा चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून लोकांकडे मतदान मागायला जाऊ नये असंच मी विरोधकांना आव्हान करेन. खरं तर हा प्राधिकरणाचा मुद्दा आणि सूचक अनुमोदक म्हणून मागील काळात तुमच्या शिलेदारांनी खऱ्या अर्थानं महापालिकेत हा आवाज उठवला होता, त्याबद्दल काय सांगा? 2016 साली 16 ऑगस्ट 2021ला माननीय इथले नगरसेवक अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये महासभेमध्ये हा विषय मांडला आणि या विषयाला अनुमोदन स्वर्गीय आमच्या अर्चनाताई बारणे यांनी त्यांना अनुमोदन दिलं आणि जवळपास 81 नगरसेवकांनी अनुमोदन देऊन 1 रुपया नाममात्र दरामध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की तो एकमात्र दरामध्ये या आमच्या सगळ्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत, मालमत्ता आहेत, त्याचं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला 1 रुपया दरामध्ये करून द्यावं असा ठराव हा महापालिकेने नगरविकासकडे पाठवलेला आहे. आणि त्याच्यावर मी पुन्हा पाठपुरावा मागील उन्हाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळात केला आणि त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्याच्यावर आमच्या 2 बैठका झाल्या आणि बैठका होऊन विभागीय आयुक्त आणि जमावबंद आयुक्त यांच्याशी बैठक होऊन ते कशा पद्धतीने आपल्याला करून देता येईल याच्यात आम्ही नियमावली तयार करत आहोत आणि लवकरच मी जनतेला ते प्रॉपर्टी कार्ड नाममात्र दरामध्ये देईल असं मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या द्वारे आश्वासित करतो. भाऊ, मागील काळात तुम्ही प्रचाराची सुरुवात इथूनच केली होती आणि आपकी पार 100 पार हा नारा तुम्ही या प्रभागातून दिला होता, म्हणून विरोधकांच्या पायाखालची धूळ सरकली असं वाटतंय का? निश्चितच आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे 2017 ते आत्तापर्यंत जी विकास कामं झालीत आणि ज्या ताकदीने इथल्या कार्यकर्त्यांनी जनतेचं काम केलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल की आत्ताच मागील महिन्यामध्ये नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल
या ठिकाणी म्हणजे 288 पैकी जवळपास 133 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि ते विरोधकांना समजलेलं आहे की पुन्हा एकदा महापालिकेमध्ये पण जास्तीत जास्त महापालिकेचे महापौर हे भारतीय जनता पार्टीचेच होणार आहे हे विरोधकांनी ज्ञात आहे. म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, म्हणून असे ते आता लोकांना फसवेगिरीचे हे त्यांचे धंदे चालू झालेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.